येस, आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून मान्सूनने हॉल्ट घेतला होता. तो तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचला होता आणि 8 जून नंतर आपण मान्सूनमध्ये काही प्रोग्रेस बघितला नव्हता. आजची जर परिस्थिती बघितली तर तो अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि मग पूर्वेकडे तो सरकलेला आहे एकंदरीतच. आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आपण सॅटेलाइट मॅपवरून बघू शकतो की अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि इंटेरियर रिजनवर सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते. तर मग मान्सून दाखल झाला असं म्हणायचं, कारण की विलासराईट काळी वार्ता म्हणावी लागेल, सुख वार्ता देखील म्हणावी लागेल. राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये ऍज ऑफ नाव मान्सून दाखल झाला? जसं मी सांगितलं की अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेला आहे. त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिसा, नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो. येलो अलर्टच आहे आणि कोकण किनारपट्टीसाठी स्पेशली 27-28 तारखेनंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीसाठी आहे आणि घाटमाथ्यांवर 24-25ला आपण हेवी रेनफॉल किंवा येलो अलर्ट त्यासाठी असेल. आताही मेघगर्जनेचा जो पाऊस होतो त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर एकंदरीतच मान्सूनसाठी चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो. येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत, त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती. जसं बघितलं तर NDAला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो. राईट, आता जसं मी सांगितलं की येणाऱ्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईसह अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु ज्या रिजनमध्ये मान्सून पुढे सरकत आहे त्या रिजनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि 26-27 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे.